मालक सतत बाहेर राहत होते. मग नोकराने केली मालकिनीची इच्छा पूर्ण. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मालकीन काहीतरी विचार करत एका कोपऱ्यात बसली होती. तेवढ्यात तिथे नोकर आला आणि मालकिनीला म्हणाला, मालकीन, मालक 2 दिवसासाठी बाहेर जात आहे. मालकीन नाराज होऊन म्हणाली, ते तर नेहमीच बाहेर असतात. आता काय नवीन आहे त्यात, जा म्हणावं त्यांना. नोकराने मालकिनीला बघितलं, ती खूप नाराज होती. त्याने मालकाला सोडलं आणि तो घरी आला आणि मालकिनीला म्हणाला, मालकीन, तुम्ही नाराज का होता नेहमी मालक बाहेर गेली की? मालकीन म्हणाली, तुला नाही समजणार. विक्रम हा मागच्या 5-6 वर्षापासून तिथे कामाला होता आणि तो तिथले घरातले सर्व कामं करत होता आणि त्याने एक चांगला नोकर म्हणून तिथे सर्वांची मने जिंकली होती आणि तो मालकिनीच्या नजरेत एक चांगला माणूस होता. विक्रम विचारात पडला आणि तो विचार करू लागला की मालकीन का बरं नाराज होत असेल. दुसऱ्या दिवशी सकाळी तो त्याच्या मालकिनीकडे गेला आणि तिला म्हणाला, मालकीन, मला सांगा, तुम्ही काय हवं तर, मी आहे ना, मालक नाही तर. मालकीन त्याला म्हणाली, तू हे काय बोलतोय, तुला कळतं का? विक्रम म्हणाला, मालकीन, तुम्ही गलत नका समजू मला. माझं बोलण्याचा अर्थ वेगळा नका काढू. मालकीन विक्रमला म्हणाली, माझी पण इच्छा आहे रे कुठेतरी फिरायला जावं, पण तुझे मालक तर सतत बाहेरच, मग मी नाराज होणार नाही का? विक्रम मालकिनीला म्हणाला, मालकीन, तुमची इच्छा आहे ना की बाहेर फिरायला जायची, मग चला आपण जाऊया. मालकिनीने थोडा पण विचार न करता नोकरासोबत ती फिरायला निघाली आणि तिच्या नवऱ्याला जर माहिती झालं तर तो काय विचार करेल याचे भान पण तिला नव्हते. विक्रम आणि त्याची मालकीन एक दिवस आणि एक रात्र बाहेर होते आणि जेव्हा ते घरी आले तेव्हा तर मालकीन एकदम शांत शांत होती आणि ती घरी आली तेव्हा विक्रमला म्हणाली, तुझ्या मालकाला काहीही माहिती झालं नाही पाहिजे. ते दोघे जेव्हा बाहेर गेले तेव्हा रात्री कुठेतरी थांबले होते आणि विक्रम त्या रात्री मालकिनीच्या अगदी जवळ आला होता, पण मालकिनीने त्याला दूर केले. तिने विक्रमला खूप काही सुनावले. विक्रम म्हणाला की न कळत असं घडलं आणि त्याने मालकिनीची माफी मागितली आणि ते दोघे घरी आले आणि मालकिनीने घरी आल्यावर विक्रमला सांगितले की आपण बाहेर गेलो होतो हे तुझ्या मालकाला माहिती झालं नाही पाहिजे. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे. मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.